श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ फार विशेष आहे। 9 ऑगस्ट 2025 रोजी आहे रक्षाबंधन। तर रक्षाबंधनाच्या दिवशी जे आपण ऑक्शन करणार आहोत त्याचं काय महत्त्व आहे आणि ऑक्शनाचं ताटामध्ये कुठलं साहित्य असावं व त्याचं काय महत्त्व आहे। त्याचबरोबर ज्यावेळेला आपण ऑक्शन करतो त्यावेळेला लांब वाद घ्यायची की फुलवाद घ्यायची याबद्दलची आजची ही थोडीशी छोटीशी माहिती मी घेऊन आलेली आहे। तर ऑक्शन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी व तिच्यावरच्या वाईट दृष्ट तिला लागू नये या संरक्षणासाठी आपण दिवा ओवाळून त्या व्यक्तीचं पूजन करतो। हे एक धार्मिक व पारंपरिक अशी ही विधी आहे ज्यात आदर, प्रेम आणि शुभेच्छा व्यक्त केल्या जातात। तर 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधन। तर रक्षाबंधनाला राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण आपल्या भावाचं ऑक्शन करतात। हे ऑक्शन एक प्रेम भावनेचा आणि रक्षणाच्या शुभेच्छा असलेलं प्रतीक आहे। तर आपल्या या ऑक्शनाच्या ताटामध्ये कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत ते मी तुम्हाला आता सांगते। ऑक्शनाचं ताट हे तुम्ही ज्या वेळेला तुम्ही इथे ताट घेणार आहात ते ताट तांब्याचं असेल, पितळाचं असेल, चांदीचं असेल किंवा स्टीलचंही असेल। हे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जे ताट घेता येईल किंवा ताम्हण असेल देवघरातलं ते ताम्हणही तुम्ही घेऊ शकता। पण त्या सर्व वस्तू स्वच्छ असाव्यात, कुठल्याच प्रकारचा डाग त्याला नसावा किंवा ते धुतलेलं स्वच्छ असं असावं। आणि त्या ताटामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचे, स्वास्तिक काढायचे। स्वास्तिक काढायचं हे स्वास्तिक हळद कुंकू मिश्रित कुंकवानं आपल्याला काढायचं आहे। आणि स्वास्तिक काढत असताना त्याच्या बाजूला 2-2 उभ्या रेषा मारायच्या आहेत। त्या बंधन रेषा आपल्याला नक्की काढायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला सर्व साहित्य ठेवायचं आहे। तर साहित्यामध्ये काय काय येतं त्याबद्दल मी सांगते। सर्वप्रथम आपल्याला त्या ताटामध्ये कुंकू घ्यायचं आहे। जर तुम्ही ताम्हणामध्ये कुंकू घेणार असाल तर ते कुंकू तुम्ही जर कोरडं घेणार असाल तुम्ही कोरडंही वापरू शकता किंवा ज्याच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ओलं कुंकू देखील करू शकता। जर ओलं कुंकू करणार असाल तर त्याच्यात नक्की तुम्हाला गंगाजल किंवा रोज वॉटर टाकायचं आहे। किंवा जर ते दोन्ही नसेल तर स्वच्छ पाणी, जे पिण्याचं पाणी असतं ते माठातलं नाही, ज्याने आपण देवपूजा करतो ते पाणी घ्यायचं आणि ते कुंकू ओलं करायचं। तर कुंकू कोणतं घ्यायचं ते सांगते। तर जे आपण कुंकू घेतो ते श्रीयंत्र किंवा कुलदेवी असेल, कुलदेवतेच्या टाकावर असेल, मूर्तीवर असेल किंवा जे आपण कुंकुमार्चन केलेलं कुंकू असतं, जे आपण कुंकुमार्चन श्रीयंत्रावर, देवीच्या टाकावर, देवीच्या मूर्तीवर, कुलदेवतेच्या मूर्तीवर जे कुंकुमार्चन करून झालेलं जे कुंकू असतं ते कुंकू आपल्याला घ्यायचं आहे ऑक्शनासाठी। आणि त्या कुंकवाची जी सेवा त्या कुंकवावर झालेली असते ते कुंकू आपल्याला औक्षणासाठी घ्यायचं आहे। कारण यामध्ये कुलदेवतेची शक्ती ही आकृष्ट झालेली असते। ते कुंकू त्या व्यक्तीचं संरक्षण कवच म्हणून काम करणार आहे। त्यामुळे आपण कुंकुमार्चन केलेलं कुंकूच त्या ताटामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर अक्षदा म्हणजे अक्षत स्वरूप आपल्या भावाचं सौभाग्य हे असावं, चांगल्या गोष्टीने भरलेलं असावं, यासाठी अक्षतरूपी असावं, त्यासाठी आपण अक्षता त्या ताटामध्ये घेणार आहोत। त्यानंतर सुपारी, तिसरी गोष्ट आहे सुपारी घ्यायची आहे। तर सुपारी ही तुम्ही नवीन घेऊन यायची आहे। घरात पडलेली, किडलेली अशी सुपारी चालणार नाही। जी देवाला वापरतो ती सुपारी देखील चालेल, जी साधी सुपारी असते ती देखील चालेल, पण ती सुपारी नवी असावी। आणि सुपारी घेतली तरी चालणार आहे। सुपारी का घेतात तर सुपारीसारखं टणक आरोग्य आपल्या भावाला लाभावं, कुठल्याच प्रकारचा त्रास आपल्या भावाला होऊ नये यासाठी आपण सुपारीचा वापर औक्षणासाठी करत असतो। आणि त्यानंतर सोन्याचा दागिना हा अंगठी स्वरूपात असेल किंवा बिस्किट स्वरूपात असेल किंवा एखादी तार असेल सोन्याची किंवा एखादा मणी असेल, हे तुम्ही सोनं घ्यायचं आहे। जसं घ्यायचं तसं तुम्ही सोनं घ्यायचं आहे। मात्र गळ्यातील मंगळसूत्र असेल किंवा गळ्यातील एखादी पोत असेल ती काढून, एकदाणीची पोत काढतात बायका, मंगळसूत्र देखील काढतात। आपल्या भावाचं ऑक्शन अजिबात आपल्याला असं करायचं नाही। मंगळसूत्राने कधीही ऑक्शन करू नये। मंगळसूत्रामध्ये काळे मणी देखील असतात आणि ते मंगळसूत्र आपण घातलेलं असतं
ते रक्षा कवच आपल्या पतीचं असतं, ते आपण घातलेलं असतं आणि त्या रक्षा कवचानेच आपण आपल्या भावाचं औक्षण करणं योग्य ठरत नाही. त्यामुळे आपण कुठलाही छोटासा मणी का असेना, तुम्ही छोटासा मणीही चालेल सोन्याचा, पण त्यांनी तुम्ही औक्षण करा, मात्र मंगळसूत्राने नाही. त्यानंतर दिवा कशासाठी घेतो, दिव्याचं निरांजन घ्यायचं आहे. तर निरांजन घेताना आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं का तूप टाकायचं ते सांगते. तर तुपाचा दिवा हा देवासाठी असतो आणि मनुष्यासाठी तेलाचा दिवा वापरतात. तर दिव्याचा प्रकाश जसा पडतो त्याप्रमाणे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणि तेजोमय असं त्याचं आयुष्य व्हावं. दिवा हा तुपाचा घ्यायचा नाही, तेलाचा घ्यायचा आहे आणि त्याचं आयुष्य हे तेजोमय होईल असा या दिव्याचा अर्थ होतो. त्याचं भविष्य हे उज्ज्वल व्हावं यासाठी दिवा आपण वापरतो. दिव्यामध्ये 2 वाती, ह्या 2 लांब वाती एकत्र करून जोडवात करायची आहे आणि त्याचा आपल्याला दिवा बनवायचा आहे. आणि जे आपण रक्षासूत्र घेणार आहोत ते रक्षासूत्र किंवा ती राखी, अक्षदा या हळद कुंकू लावलेल्या वापरायच्या आहेत. आणि राखी ही तुम्ही साधी धागाही वापरू शकता, म्हणजे लाल स्वरूपातलाच तो धागा असावा असा माझा अट्टाहास आहे की लाल स्वरूपातलाच तो धागा असावा. हळद कुंकू लावलेल्या अक्षदा आपल्याला वापरायच्या आहेत. सुपारी देखील तुम्हाला कुठली घरातली घ्यायची नाही, नवीन सुपारी तुम्हाला आणायची आहे. त्याप्रमाणे कापूस देखील आपल्याला या ताटामध्ये ठेवायचा आहे. तर कापूस का ठेवायचा, कापसाचा आपण अर्थ असा होतो की हा जो कापूस आहे तो आपल्या भावाच्या डोक्यावर आपल्याला ठेवायचा आहे. औक्षण करत असताना भावाला कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत त्याला उदंड आयुष्य मिळावं, दीर्घायुष्य लाभावं ही प्रार्थना आपल्याला त्यावेळेला करायची आहे. आणि देवाला कधीही तेलाने ओवाळू नये, तुपाच्या दिव्याने ओवाळावं. आणि ज्या वेळेला आपण औक्षण करणार आहोत त्यावेळेला आपल्या देवघरातील दिवा हा लावलेला असावा, देवपूजा झालेली असावी. नाही तर आपण इकडं औक्षण करतो आणि देव बिचारे पारसेच आहेत आणि देवाला काय म्हणतात दिवाही लावलेला नाही, असं चालणार नाही. आधी देवपूजा, त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही सायंकाळच्या वेळेला जरी औक्षण करत असाल त्यावेळेला देखील देवघरातला दिवा हा लावलेला असावा. कुठल्या गोष्टी कशासाठी आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. कुंकू हे मांगल्याचं प्रतीक आहे. सुपारीसारखं टणक आरोग्य आपल्या भावाला प्राप्त व्हावं यासाठी आपण ही गोष्ट करत आहोत. सोन्यासारखा चकाकदार आयुष्य, निष्कलंक आयुष्य आपल्या भावाला मिळावं यासाठी आपण सोन्याच्या दागिन्याने औक्षण करतो. कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला उदंड आयुष्य मिळावं यासाठी कापूस घेतो. अक्षदा हे सौभाग्य आणि चांगल्या गोष्टीने भरलेलं असं अक्षदा स्वरूप त्याचं आयुष्य असावं. आणि दिवा हा तेजस्वी दिव्यासमान नावलौकिक त्याचं व्हावं म्हणून दिवा वापरतो. आणि रक्षासूत्र ही देखील आपण त्याच्या संरक्षणासाठी त्याला रक्षासूत्र बांधत असतो. जी माहिती ही छोटीशी माहिती होती जी तुम्हाला आवर्जून मला या सांगायची होती. सर्वप्रथम फुलवात ही देवाला वापरतात, मनुष्यासाठी लांबवात वापरतात, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. यानंतर नवीन व्हिडिओ घेऊन मी परत येणार आहे की रक्षासूत्र आपण भावाच्या हातावर जेव्हा गाठी बांधतो त्या गाठी किती बांधायच्या, औक्षण कशा स्वरूपात करायचा त्याचा विधी येणार आहे आणि त्यानंतर कुठला मंत्र म्हणायचा त्याबद्दलचा व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि येणारा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की बघायचा आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या नेहमी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.